morning children and welcome to standard 11. I, Mrs. Pratiksha Varvi, welcome you to SA Mission Marathi High School and Junior College. Right, this is your probably first year for 11th standard and I am going to be a biology teacher. Along with me, Miss Priyanka Varvi and Mrs. Mahima Naik are going to be my co-teachers. We together are going to teach you biology this year, right? And it is a pandemic situation outside. बाहेरची आहे ती pandemic situation आहे ज्यामध्ये आपण घरात राहण्यासाठी किंवा घरात बंदिस्त झालो आहोत आणि स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी जरी आपण घरात असलो तरी आपण घरात बसून देखील अभ्यास करणार आहोत. सो या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामधनं आम्ही आमच्या सूचना आणि आमचं जे अभ्यास आहे किंवा तुमचा जो अभ्यास आहे आम्ही तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो चिल्ड्रन, दिस इज गोइंग टू बी अ बुक टेक्स्ट बुक ऑफ बायोलॉजी. सर्वात पहिलं तुम्हाला हे काम करायचंय की जवळच्या बुक स्टॉल मध्ये जायचंय आणि तुमच्या 11वीचं बुक तुमच्यासाठी रिझर्व करायचंय. खरेदी करून हे बुक तुम्हाला घरी आणायचंय कारण या वर्षाचा जो अभ्यास आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण तुम्ही फक्त स्टेट बोर्डच्या एक्झाम साठी अभ्यास न करता तुम्ही पॅरलल प्रिपरेशन्स करतात हा नीट आणि सीईटीचे. सो तुमचा अभ्यास हा नीट आणि सीईटीला लक्ष ठेवून सोबत स्टेट बोर्डच्या एक्झाम्सला लक्ष ठेवून तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास तुम्हाला डिटेलमध्ये करायचा आहे. अगदी सुरुवातीपासून तुम्हाला या अभ्यासाचं सिरियसली किंवा सिरियसनेस तुम्हाला ओळखायचा आहे. सो हे टेक्स्टबुक तुमच्या हातात आल्यानंतर जेव्हा तुम्ही टेक्स्टबुक उघडतात तेव्हा त्याच्या पहिलं जे पान आहे त्याच्यावर तुम्हाला एक QR कोड दिसणार आहे. तो तुम्ही स्कॅन जर केला तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकचे कंटेंट्स अवेलेबल होतात. त्यासोबत टेक्स्टबुक मध्ये असलेले टॉपिक्स आणि व्हिडिओजचे कंटेंट्स जे टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओज आहेत त्याचे कंटेंट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणखीन जर तुम्ही लेसन्स जर आतमध्ये बघितलात तर प्रिफेस नंतर त्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅप्टर्सची लिस्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो टोटल इन 16 या टेक्स्टबुक मध्ये किंवा या वर्षी तुम्हाला 16 लेसन्स अभ्यासायचे आहेत आणि या 16 लेसन्सचा अभ्यास तुम्हाला संपूर्णपणे करायचा आहे कारण फायनल एक्झाम मध्ये हे संपूर्ण चॅप्टर्स एकत्रितपणे तुम्हाला फायनल एक्झामसाठी अभ्यासायचे आहे. सो तुमचा फायनल एक्झामचा जो पेपर असणार आहे तो 70 मार्काचा पेपर असणार आहे. राईट, एक्झामचे प्रश्नपत्रिका कशी असणार आहे ती मी तुम्हाला सांगणारच आहे. यातला बराचसा सिलेबस रिड्यूस झालेला आहे. 25% सिलेबस 11वीचा रिड्यूस केला गेलेला आहे आणि इंट्रोडक्शन टाकत असताना मी तुम्हाला रिड्यूस सिलेबसचा PDF टाकणार आहे. त्या PDF ला बघून तुम्हाला तुमच्या टेक्स्ट मध्ये जो रिड्यूस केलेला पार्ट आहे तो पेन्सिलने कट करायचा आहे. पेनाने कट करू नका कारण हे टेक्स्टबुक तुम्हाला लागणार आहे. सो पेन्सिलने कट केलं की तुम्हाला नेमकं लक्षात येणार आहे की तुम्हाला नेमकं या वर्षी या लेसनचा कुठला पार्ट तुम्हाला शिकायचा आहे. सो we are going to start with the introduction to biology. So children, we are going to see the lessons that are there in the biology text this year. Right, there are in total there are 16 lessons and we are going to see each and every details of every lessons. Try to figure out what we are going to study in every lesson. The first lesson is living world and in this lesson you are going to learn the basics of life. राईट, लाईफच्या बेसिस बद्दल तुम्ही शिकणार आहात आणि या चॅप्टर मध्ये बरेचसे बेसिक जे तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल माहिती असायला हवी ती या चॅप्टर्स मध्ये दिली गेली आहे. हा जो लेसन आहे तो मिनिमम 2 मार्कासाठी आणि मॅक्झिमम 3 मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारला जातो. राईट, लेसन नंबर 2 आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. राईट, यामध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन शिकणार आहोत. और वी कॅन से दॅट वी आर गोइंग टू लर्न टॅक्सोनॉमी. राईट, वी आर गोइंग टू लर्न टेक्सोनॉमी इन जनरल. राईट, जिथे आपण टेक्सोनॉमी किंवा क्लासिफिकेशन याचा जनरल अभ्यास करणार आहोत. स्पेसिफिकली प्लांट अँड अॅनिमल असं नाही तर जनरल क्लासिफिकेशन आपण शिकणार आहोत. इथे आपण नॉमनक्लेचरची प्रोसेस शिकणार आहोत ज्यामध्ये आपण प्लांट्स आणि अॅनिमल्सला नेम करण्याची किंवा त्यांचं नामकरण करण्याची जी सायंटिफिक प्रोसेस आहे त्याबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. राईट, सायंटिफिकली एखाद्या प्लांट किंवा अॅनिमलला कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करून नाव दिलं जातं याबद्दल आपण या चॅप्टर मध्ये माहिती घेणार आहोत.
हा जो लेसन आहे तो मिनिमम 3 मार्कासाठी आणि मॅक्झिमम 4 मार्कासाठी एक्झाम मध्ये विचारला जातो, राईट. तिसरा नंबरचा जो लेसन आहे तो आहे किंगडम प्लॅन्टी आणि हा लेसन तुम्ही ऑलरेडी 9th स्टँडर्डला असताना शिकलात, राईट. तुम्ही थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स मध्ये पुन्हा डायकॉट्स आणि मोनोकॉट्स असं संपूर्ण स्टडी क्लासिफिकेशन तुम्ही शिकलात, राईट. आणि क्लासिफिकेशन शिकत असताना तुम्ही या क्लासिफिकेशन किंवा प्लांट किंगडम बद्दल थोडक्यात माहिती घेतली. बर्ड आय व्ह्यू होता तो 9th स्टँडर्डचा. इथे मात्र तुम्ही डिटेल्स मध्ये प्लांट क्लासिफिकेशन शिकणार आहात. फक्त प्लांट क्लासिफिकेशनच नाही तर त्या क्लासिफिकेशनच्या सिस्टम मध्ये काय काय एक्सेप्शन्स आहेत याबद्दल सुद्धा तुम्ही इथे शिकणार आहात. हा लेसन मिनिमम 5 मार्क्स आणि मॅक्झिमम 7 मार्क्स साठी तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जातो. नेक्स्ट आहे किंगडम ॲनिमेलिया. नुकतंच तुम्ही 10th स्टँडर्ड पूर्ण केलं आहे आणि 10th स्टँडर्ड मध्ये तुम्ही किंगडम ॲनिमेलिया शिकलात आणि या किंगडम मध्ये तुम्ही 10 फायलम्स शिकलात. 10 फायलम मधला जो शेवटचा फायलम तुम्ही शिकलात तो होता फायलम व्हर्टिब्रेटा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अनेक क्लासेस पण शिकलात, राईट. तोच सगळा अभ्यास पुन्हा एकदा आपल्याला इथे करायचा आहे पण डिटेल्स मध्ये, राईट. प्रत्येक ॲनिमल किंवा प्रत्येक फायलम मध्ये असलेल्या ॲनिमल्स मध्ये काय वैशिष्ट्य आहेत ते तुम्ही इथे डिटेल्स मध्ये अभ्यासणार आहात आणि इथे आपण किंगडम ॲनिमेलिया बद्दल विस्तृत माहिती आपण घेणार आहोत. The chapter will be minimum for 4 marks and maximum it will be asked for 5 marks, right. So प्रश्नपत्रिकेमध्ये मॅक्झिमम 4 मार्काचे किंवा मिनिमम 4 मार्काचे किंवा मॅक्झिमम 5 मार्काचे प्रश्न या लेसन वर टाकले जाऊ शकतात. नेक्स्ट लेसन आहे लेसन नंबर 5 ज्याच्यामध्ये आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन शिकणार आहोत, राईट. सेल आणि त्याचं स्ट्रक्चर जे आहे तुम्ही 8वी 7वी 8वीला असताना शिकतात की पेशी ही किंवा सेल जो आहे तो स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा, हे तुम्हाला माहिती आहे. पेशीच्या आतमध्ये सेल ऑर्गनल्स असतात हेही तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक सेल ऑर्गनलचं वैशिष्ट्यपूर्ण असं काम आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. इथे मात्र तुम्हाला प्रत्येक सेल ऑर्गनलची डिटेल माहिती घ्यायची आहे. डिटेल्स मध्ये त्यांचं फंक्शन तुम्हाला शिकायचं आहे आणि ही जी सेल नावाची जी ऑर्गनायझेशन आहे ती कशा प्रकारे काम करते हे सुद्धा या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे. हा जो लेसन आहे तो मिनिमम 4 आणि मॅक्झिमम 5 मार्काला विचारला जातो, राईट. त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत बायोमॉलिक्युल्स नावाचं लेसन ज्यामध्ये तुम्ही प्रोटीन्स, लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स त्याच्याबरोबरच तुम्ही डीएनए आणि आरएनए आणि एन्झाइम्स असे जे बायोमॉलिक्युल्स आहेत त्याचा तुम्ही इथे अभ्यास करणार आहात. हा जो अभ्यास असणार आहे तो विस्तृत असा अभ्यास असणार आहे, एक्सटेन्सिव्ह जो अभ्यास आहे हा. कारण प्रत्येक ऍस्पेक्ट जे आहेत कार्बोहायड्रेट्स म्हटले की मोनोसॅकराइड्स, डायसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स, मग प्रोटीन्स म्हटले तर सिंपल प्रोटीन्स, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स, राईट. लिपिड्स सांगायचे झाले तर सिंपल लिपिड्स, कंपाऊंड लिपिड्स असे ऍस्पेक्ट्स तुम्ही शिकणार आहात. डीएनए, आरएनए बद्दल माहिती घेणार आहात. एन्झाइम्स, किती प्रकारचे एन्झाइम्स असतात, प्रत्येक एन्झाइमचं क्लासिफिकेशन कसं असतं, प्रत्येक एन्झाइमचं नावाप्रमाणे काम कसं डिफर करतं हे सुद्धा तुम्ही या चॅप्टर मध्ये शिकणार आहात, राईट. आणि हा चॅप्टर मिनिमम 4 आणि मॅक्झिमम 5 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारला जातो. त्यानंतर लेसन नंबर 6 बघूया आणि लेसन नंबर 7 बघूया आणि तो लेसन नंबर 7 आहे सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये तुम्ही सेल आणि सेल डिवाइड कसा होतो, राईट. सेल डिव्हिजनची सायकल कशी असते ती आपण या लेसन मध्ये शिकणार आहोत, ज्यामध्ये आपण G1 फेज, G0 फेज, राईट. या मग M फेज जी असते ती कशी असते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. सेलच्या फेजेस बद्दल किंवा सेल डिव्हिजनचे जे फेजेस आहेत प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, मायटोसिस आणि मिओसिस एक दुसऱ्यापासून कसल्या प्रकारे वेगळे आहेत, 2 प्रकारच्या डिव्हिजन्स मध्ये काय वेगळेपणा जाणवतो हे तुम्ही या लेसन मध्ये शिकणार आहात. सो मिनिमम फॉर 4 अँड मॅक्झिमम फॉर 6 मार्क्स. देन वी आर गोइंग टू स्टडी प्लांट टिश्यू अँड अॅनाटॉमी. यामध्ये आपण प्लांट्सचे टिश्यूज बद्दल अभ्यासणार आहोत. प्लांट टिश्यू तुम्ही ऑलरेडी 9th ला असताना शिकलात. झायलम आणि फ्लोएमचं बेसिक नॉलेज तुम्हाला आहे. पॅरेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा, कॉलनकायमा हे जे टिश्यूज आहेत त्याच्याबद्दल तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. इथे आपल्याला त्यांचा डिटेल्ड अभ्यास करायचा आहे विथ अॅनाटॉमी. आपण या प्लांटच्या टिश्यूजची अॅनाटॉमी इथे शिकणार आहोत. मिनिमम 4 मार्क्स आणि मॅक्झिमम 6 मार्क्स साठी हा चॅप्टर विचारला जातो. सो 9th chapter is morphology of flowering plants and in this chapter you are going to study the
व्हेरियस एस्पेक्ट्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. फ्लॉवरिंग प्लांट्स बद्दल आपण ऑलरेडी शिकलोय, राईट. लोअर क्लासेस मध्ये आपण फ्लॉवरिंग प्लांट्स बद्दल शिकतोय. इथे मात्र आपण फ्लॉवरिंग प्लांट्सचा प्रत्येक एस्पेक्ट शिकणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी द रूट्स, इट्स टाइप्स, द स्टेम, its types, the types of leaves, the fruits, the flowers, types of flowers, phyllotaxy of leaves, right? And even we are going to study the anatomy of some parts of the plant in this particular chapter. So morphology of flowering plants, it is a little bit lengthy chapter. Minimum asks for 7 marks and maximum asks for 10 marks. So morphology of flowering plants is the chapter which is going to be asked for 5 minimum marks. For 7 minimum marks, and the maximum marks for which the questions can be asked in the exam is for 10 marks. Let us talk about lesson number 10. Lesson number 10 deals with the animal tissues, right? Animal tissues you have already studied in 9th standard. 9वी मध्ये तुम्ही animal tissues बद्दल already अभ्यासलाय. Animal tissues, types of tissues, epithelial tissue, connective tissues, cardiac tissues, right? Blood as a connective tissue, बोन्स ऍज अ कनेक्टिव्ह टिश्यू, असे बरेच कनेक्टिव्ह टिश्यूज बद्दल तुम्ही 9th स्टँडर्डला असताना शिकलात. आणि इथे अॅनिमल टिश्यूजला तुम्हाला आणखीन डिटेल स्टडी करायचा आहे. अॅनिमल टिश्यूजला स्टडी करत असताना या अॅनिमल टिश्यूचा अभ्यास आपल्याला डिटेल करायचे की कुठला टिश्यू कुठल्या प्रकारच्या पेशीने बनलेली आहे आणि प्रत्येक पेशीचं त्या टिश्यू मधलं काय काम आहे हे सुद्धा आपल्याला इथे शिकायचं आहे. The lesson is minimum for 4 marks and the maximum for 6 marks. कमीत कमी 4 मार्काचे प्रश्न आणि जास्तीत जास्त 6 मार्काचे प्रश्न एक्झाम मध्ये या लेसन वरती विचारल्या जाऊ शकतात. 11वा लेसन बघूया, स्टडी ऑफ एनिमल टाइप अँड दिस इज ऑफ कॉकरोच, राईट. द स्टडी ऑफ एनिमल टाइप, राईट, अँड वी आर गोइंग टू स्टडी अ स्पेसिफिक एनिमल अँड दॅट इज कॉकरोच. यू आर गोइंग टू लर्न अबाउट द डिफरंट सिस्टम्स ऑफ अ कॉकरोच, classification of cockroach, the external appearance of a cockroach, the respiratory system, the reproductive system, the digestive system. All the systems of the cockroach are going to be studied here in detail. The chapter is going to be asked for minimum 4 marks as well as maximum 6 marks question can be asked on this particular chapter. Now let us talk about chapter number 12. 12व्या नंबरचा लेसन आहे तो आहे photosynthesis. Photosynthesis, when you talk about photosynthesis, you just think about the plants, right? Photosynthesis म्हटल्या आपल्याला माहितीये की photosynthesis चा प्रोसेस फक्त प्लांट्स मध्ये होतो. इथे आपण photosynthesis चा डिटेल्स बघणार आहोत, राईट. photosynthesis म्हणजे आपल्याला बेसिक जे माहितीये की सूर्यप्रकाशाच्या प्रेझेन्स मध्ये, इन प्रेझेन्स ऑफ लाईट, द प्लांट प्रिपेअर्स इट्स फूड विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर, राईट. ही जी रिॲक्शन आहे ही आपण डिटेल मध्ये इथे शिकणार आहोत. टप्प्याटप्प्याने फोटोसिंथेसिसची प्रोसेस कशी पूर्ण होते ते आपण इथे शिकणार आहोत. सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन आपण शिकणार आहोत. द लाईट अँड डार्क रिएक्शन्स इथे आपण शिकणार आहोत, राईट. आणि अशा बरेचशा रिएक्शन्स आपण इथे शिकणार आहोत. बायोकेमिकल प्रोसेस शिकणार आहोत फोटोसिंथेसिसचा, ज्यामध्ये वेगवेगळ्या सायकलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा जो चॅप्टर आहे मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 7 मार्काचा चॅप्टर आहे. मागच्या वर्षाच्या आधीच्या वर्षापर्यंत, राईट, द इयर बिफोर लास्ट इयर द चॅप्टर वॉज इन 12th स्टँडर्ड. आता मात्र हा चॅप्टर जो आहे तो 12वीला नसून आता 11वीला तो शिफ्ट झालेला आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर आपण शिकणार आहोत. रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर शिकत असताना आपण पुन्हा हा प्रोसेस जो आहे तो प्लांट्स मध्ये शिकणार आहोत. आणि प्लांट्स मध्ये रेस्पिरेशनचे जे वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत त्याबद्दल आपण शिकणार आहोत, जसं ग्लायकोलिसिस, देन ट्रायकार्बोऑक्सिलिक सायकल, ETS सायकल्स, अशा वेगवेगळ्या सायकल्स आपण रेस्पिरेशन आणि एनर्जी ट्रान्सफर या प्रोसेसमध्ये आपण शिकणार आहोत. हा चॅप्टर मिनिमम 5 मार्क्स आणि मॅक्झिमम 7 मार्क्स साठी एक्झाम मध्ये विचारला जातो. लेट अस टॉक अबाउट ह्युमन न्यूट्रिशन. आणि इथे आपण ह्युमन न्यूट्रिशन म्हणजे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल आपण शिकणार आहोत इन डिटेल्स, राईट. कुठल्या एलिमेंटरी कनालच्या कुठल्या ऑर्गन मध्ये नेमकं कुठलं कार्य चालतं, त्यासाठी नेमके कुठले एन्झाईम्स आवश्यक असतात, त्या ऑर्गन मध्ये नेमका कुठला तुमच्या अन्नाचा पार्ट डायजेस्ट होतो, या सर्वांबद्दल आपण माहिती इथे मिळवणार आहोत. मिनिमम 5 मार्क्स आणि मॅक्झिमम 5 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. मग बघूया लेसन नंबर 14 अँड द लेसन नंबर 15. इट इज एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, राईट. हा जो पार्ट आहे आपण इथे एक्सक्रिटरी सिस्टम शिकणार आहोत. ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम बद्दल आपण शिकणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला किडनीज, युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा
असे जे पार्ट्स आहेत, जे एक्सक्रिटरी सिस्टमचा भाग आहे, त्याबद्दल आपण डिटेल्स शिकणार आहोत. युरिन फॉर्मेशन कसं होतं, किडनीचे सेल्स कसे असतात, युरिनचं कॉम्पोजिशन काय असतं, राईट, युरिन अल्ट्राफिल्ट्रेशन युरिनचं कसं होतं, हे आपण सगळे या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. हा चॅप्टर मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 7 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये विचारला जातो. राईट, शेवटचं जे चॅप्टर आहे, शेवटचा जो लेसन आहे या बायोलॉजी टेक्स्ट मध्ये, तो आहे स्केलेटन आणि मुवमेंट. राईट, यामध्ये तुम्ही तुमचे जे स्केलेटन आहे, हाडांचा जो तुमचा सापळा आहे, त्याबद्दल तुम्ही माहिती घेणार आहात. तुमचे जे हाड आहेत ती कुठल्या प्रकारची आहेत, ह्युमन्स मध्ये नेमकं बोन्सचे किती टाईप ऑफ बोन्स असतात, कुठल्या बोन्सला काय म्हणतात, किती प्रकारचे बोन्स तुमच्या फेस किंवा हेड रिजन मध्ये प्रेझेंट आहे, किती बोन्सने तुमचे हँड्स बनलेले आहेत, किती बोन्स टुगेदर which come together to form your feet. That all you are going to learn this chapter. You are going to learn about your joints, you are going to learn about your skeletal muscles, and with that you are going to learn how you perform movements as a living organism. So children, in this biology introduction we have dealt with the number of lessons, the minimum marks for the lessons, the maximum marks of the lesson. So together the minimum marks जर टोटल केली तर ती होते 70, राईट, आणि मॅक्झिमम मार्क्स ही जर टोटल तुम्ही केली तर इट गोज अप टू 90. सो मिनिमम मार्क्स ही जर टोटल केली तर ते 70 मार्क, आणि टर्मिनल तुमचा जो फायनल एक्झामचा पेपर असतो तो 70 मार्काचा पेपर असतो, आणि त्या पेपर मध्ये संपूर्ण टेक्स्ट बुक तुम्हाला अभ्यासायचं आहे. राईट, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म अशा 2 भागामध्ये टेक्स्ट बुक विभागलेलं नाही. पूर्ण टेक्स्टबुकचा अभ्यास तुम्हाला सेकंड टर्म मध्ये करायचा आहे. सो दिस इज ऑल एन इंट्रोडक्शन टू बायोलॉजी, राईट, अँड आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज दिस टेक्स्ट अँड हाऊ इट कॅन बी युज्ड फॉर युअर ओन बेनिफिट्स. थँक्यू.